नमस्कार. गेल्या 14 ते 15 दिवसापासून भाले कुटुंबातील ललित भाले असतील, त्यांच्या आई मंडाबाई रघुनाथ भाले हे अमर उपोषण या ठिकाणी करत आहेत. 70 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य असताना काही लोकांकडून जाणीवपूर्वक या गोष्टीला विरोध केल्यामुळे, वारंवार तक्रारी झाल्यामुळे तसेच स्थानिक जे नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी देखील त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या प्रकारे आज महानगरपालिका तक्रारी केल्या व त्या अनुषंगानेच यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित होतो की या लोकांचं असं देखील म्हणणं आहे की या कारवाई करण्यामागचा मूळ उद्देश होता की जातीच्या द्वेषातून यांचं हे अतिक्रमण काढण्यात आलं. आता यांच्या हक्काच्या मागण्यासाठी ज्या प्रकारे हे उपोषण आज करतायत, 14-15 दिवस झाल्यानंतर देखील आज महानगरपालिका यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि आता या आजपासून या धुळे शहरामध्ये जोरदार पावसाचं आगमन होत आहे. आणि त्याचप्रमाणे हवामान खात्याने असाही इशारा दिला आहे की 24 ते 25 या तारखेला दुपारनंतर या धुळे शहरामध्ये मेघगर्जनासह वाऱ्यासह जोरदार पाऊस या ठिकाणी येणार आहे. आपण पाहू शकता की या प्रकारे ज्या प्रकारे मंडळताई ज्या आहेत, यांना कालच या ठिकाणी धुळे जिल्हा रुग्णालयातून आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असताना त्यांना आज या ठिकाणी देखील ते परत उपोषणाला बसले आहेत. आणि एकीकडे आता ललित भाले यांची प्रकृती देखील ढासळत आहे. आता येणाऱ्या काळामध्ये या जर पावसाच्या या स्थितीमध्ये यांना काही जर बरं वाईट होतंय, त्यासोबत आपण पाहू शकता की जे त्यांचे काही या ठिकाणी गुरंढोरं किंवा बकऱ्या आहेत, कोंबड्या आहेत, यांना देखील काहीतरी होण्याची शक्यता आहे. कारण की यांचा जो निवारा हा निवारा हिरावला गेला आहे. आणि या हक्काच्या मागणीसाठी काही सामाजिक जे कार्यकर्ते शंकरांना करत असतील, दक्ष पत्र संघाचे संस्थापक अध्यक्ष जे बापू बागुल आहेत, यांनी देखील यांच्या मागण्यांसाठी एक आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आंदोलनात्मक त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुळात मुद्दा हा उपस्थित होतो की ज्या अर्थी तुम्ही एका दलित कुटुंबावर असा अन्याय होतोय आणि दुसरीकडे आपण मोठे मोठे भूखंड हे मोठ्या मोठ्या लोकांना देतात. त्याच प्रकारे आपण तुम्ही मंदिर मस्जिदच्या नावाने ज्या प्रकारे लोकांना मोठमोठ्या भूखंड आपण तुम्ही दान देऊन देता, मात्र यांना फक्त यांच्या निवारासाठी तुम्ही 2-3 रूमचं जागा देखील 2-3 रूम बांधण्यासाठी जागा देऊ शकत नाही का? हा देखील आपल्या मनाला प्रश्न विचारावा. आणि आयुक्त साहेबांना एक विनंती आहे की ज्या प्रकारे आज आपण अधिकारी नसून एक माणूस म्हणून आपण या गोष्टी विचार करावा आणि ह्या लोकांना कुठेतरी न्याय द्यावा अशी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आता आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे आज मंडळाची प्रकृती आता थोडीफार स्थिर असली तरी त्यांची वयोमानाच्या नुसार त्यांचे काही सांगता येत नाही की त्यांना काही उद्या उठून काही झालं किंवा ललितची आता तब्येत खूप पूर्णतः ढासळली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण ज्या अर्थी यांना काही बरं वाईट झालं त्याला पूर्ण जबाबदार महानगरपालिका प्रशासन आयुक्त असतील याची देखील आपण दखल घ्यावी. आणि आपल्याकडे जनसामान्याच्या माध्यमातून आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो की आपण कृपया करून या लोकांचा या आजचा 15वा दिवस असताना आपण यांचा सकारात्मक विचार करावा आणि या लोकांना न्याय द्यावा. मी जितेंद्र, जनसामान्याचा आवाज.